नमस्कार मित्रांनो, वेलकम टू रोहित खेरकर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आणि स्वप्नांसाठी एकदम टर्निंग पॉइंट ठरू शकतो. एका जबरदस्त आणि पॉझिटिव्ह एनर्जीने आज आपण सुरुवात करत आहोत. आज आपण नक्की काय पाहणार आहोत? टुडे वी स्टडी इन दिस व्हिडिओ एसटी महामंडळ भरती 2026 ची सर्वात मोठी अपडेट. पोटापाण्याची धडपड काय असते हे मला अगदी जवळून माहिती आहे. तुमच्या डोळ्यांतली ती नोकरीची आस मला समजते. म्हणूनच आज अतिशय आनंदाने आणि उत्साहाने ही खास माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. सो लेट्स गेट टू द व्हिडिओ. 17,472. होय, 17,472 पदे. बापरे, आकडा बघूनच अंगावर काटा येतोय ना. आपण सगळेच किती दिवसांपासून या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. कधी होणार भरती, कशी होणार, हेच प्रश्न डोक्यात घुमत होते. पण फायनली आता या प्रचंड मोठ्या संधीवरचा पडदा उठायला लागलाय. हा फक्त एक आकडा नाहीये मित्रांनो, तर हे तब्बल 17,000 कुटुंबांच्या उज्ज्वल भविष्याचं दार आहे. आता ह्या भरती प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा कोणता असेल तर तो म्हणजे ठेकेदार निवड. प्रत्येक विभागामध्ये कोणकोणत्या कंपन्या किंवा ठेकेदार आलेले आहेत त्यांची एक प्राथमिक यादी आता समोर आली आहे. यातून फायनल कोण सिलेक्ट होणार त्याची अंतिम यादीही अगदी लवकरच येईलच. पण तोपर्यंत आपण काय फक्त हात बांधून वाट पाहत बसायचे का? अजिबात नाही. इथेच खरी ताकद कामाला येते आणि ती म्हणजे आपली विद्यार्थी संघटना. स्वयं अकॅडमीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठीच हे भक्कम संघटन उभं केलंय. हे काही नावापुरतं संघटन नाही बरं का. एकमेकांना साथ देऊन आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत व्हावा यासाठी केलेला हा एक प्रामाणिक आणि एकत्रित प्रयत्न आहे. आपण सगळे मिळून अगदी खंबीरपणे याला सामोरे जाणार आहोत. आणि हे सगळं चालवतंय कोण? तर प्रचंड कुशाग्र आणि मेहनती असे आपले तरुण मित्र. आपण मराठवाड्याचा दौरा करून प्रत्येक जिल्ह्यातून असे होतकरू विद्यार्थी प्रतिनिधी निवडले आहेत. त्यांचा एकच ध्यास आहे की माझंही काम झालं पाहिजे आणि सोबत इतरांनाही पुढे घेऊन जायचंय. बघा, संभाजीनगरसाठी भगवान महिंदळ, परभणीसाठी कैलास ढाकणे, नांदेडसाठी काराम रंगनाथ, जालनासाठी आकाश घुले आणि हिंगोलीचे आपले प्रतिनिधी. ही पूर्ण टीम रात्रंदिवस आपल्या सर्वांसाठी झटतीये. आता होतं काय, जेव्हा एवढी मोठी प्रक्रिया चालते तेव्हा मनात शंका येणारच. व्हॉट्सॲप ग्रुप्सवर मेसेजेसचा अक्षरशः पाऊस पडतो. मी नेहमी आपल्या प्रतिनिधींना सांगतो की विद्यार्थ्यांचे हे प्रश्न अगदी जेन्युइन आहेत. शेवटी प्रत्येकजण पोटासाठी धावतोय ना, त्यामुळे थोडी चिंता, थोडी गडबड असणारच. माहिती नसते म्हणून तर ते विचारतात. त्यामुळे आपल्याला प्रचंड संयम ठेवायचा आहे आणि शांतपणे उत्तरे द्यायची आहेत. सर्वांनी एकमेकांना समजून घ्यायचं आहे, कारण आपलं अंतिम ध्येय एकच आहे, ते म्हणजे रोजगार. मित्रांनो, या प्रवासात अजिबात खचायचं नाही. जणू काही मी स्वतःच्या हाताने तुम्हाला लिहून दिलेला हा एक मेसेज आहे असं समजा. एकत्र रहा आणि नेहमी प्रेरित रहा. मनातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि रोज नवीन अपडेटसाठी रोहित खेरकर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तिथे माझा सतत सपोर्ट आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहील. ही लढाई आपण खूप आनंदाने आणि विश्वासाने जिंकणार आहोत, हे नक्की. आता हा फरक नीट समजून घ्या. एकीकडे असे काही लोक आहेत जे फक्त टेन्शन घेऊन वाट पाहत बसलेत आणि दुसरीकडे आहोत आपण, जे संघटित कृती करतोय. आपण फक्त ठेकेदारांची यादी येईल म्हणून रिकामे बसलो नाहीयेत. ज्यांनी हा प्रक्रियावर विश्वास ठेवलाय त्यांची सर्व कागदपत्रे आणि फाईल्स आपण आत्तापासूनच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तयार करून ठेवले आहेत. तर आपला एक्झॅक्ट प्लॅन काय असणार? नंबर 1, पुढच्या आठवड्यात जशी फायनल कंपनी सिलेक्ट होईल त्याची आपण वाट पाहतोय. नंबर 2, कंपनी सिलेक्ट झाल्याबरोबर स्वयं अकॅडमीमार्फत आपल्या संघटनेतल्या विद्यार्थ्यांच्या सर्व फाईल्स थेट त्या कंपनीच्या टेबलवर सर्वात आधी पोहोचतील. आणि नंबर 3, या सर्व फाईल्ससोबत एकदम भक्कम अशी शिफारस पत्रे जोडलेली असतील. आपला प्लॅन एकदम रेडी आणि क्लिअर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शिफारसपत्र नेमके कोणाचे असणार? तर मित्रांनो, आपण प्रत्येक जिल्ह्याचे जे आजी-माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांच्याकडून राजकीय शिफारसपत्र तयार करून घेत आहोत. याचा फायदा काय? तर ज्या कंपनीला कामगार हवेत त्यांना क्लिअर होईल की हे विद्यार्थ्यांचं एक भक्कम संघटन आहे आणि यांना आधी प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना या भरतीत एक भक्कम आधार मिळावा यासाठीच आपला हा स्ट्रॅटेजिक प्रयत्न सुरू आहे. मग विचार करा, आपला हा जो संघटित दृष्टिकोन आहे, विद्यार्थ्यांची ही जी जबरदस्त एकजूट आहे, ती येणाऱ्या भरती प्रक्रियेचं चित्र कसं पूर्णपणे बदलून टाकेल.
जेव्हा आपण सगळे एकाच ध्येयाने, एका टीमसारखे पूर्ण तयारीने उभे राहू, तेव्हा यशाचा रस्ता आपोआप मोकळा होईल. विद्यार्थ्यांच्या या एकजुटीची ताकद खरोखरच अफाट आहे आणि तीच या प्रवासात आपल्याला तारून नेणार आहे. शेवटी एकच सांगतोय, भरतीच्या या लाटेत आपण फक्त बघे म्हणून राहायचंय की स्वतःच्या भविष्याचे शिल्पकार बनायचे, निर्णय तुमचा आहे. मला खात्री आहे आपला हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आपण या प्रक्रियेला सामोरे जाणार आहोत. If you want to know more about MPSC Saral Seva, then watch this video and in the end, don't forget to subscribe रोहित खिरकर. धन्यवाद आणि जय हिंद.